चला तर सामन्याला सुरुवात झाली. आजच्या दिवसातील पाचवा सामना असेल. सागदेव स्पोर्ट्स सागपाडा आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा. सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूने किरण गुरुडा तर एका बाजूने नितीश ठाकरे. स्ट्राईक वरती किरण आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती नितीश. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अविनाश वल्वी. इथे पाठोपाठ पहिला चेंडू शॉर्ट मिडवेटला खेळून काढला गेला होता. थोडासा फंबल झालं तिकडे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, त्याचा फायदा उचलला गेला. एक धाव कंप्लीट केली. एका धावेने श्री गणेश झालेला आहे. एका धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. पाहतोय सागदेव स्पोर्ट्स सागपाडा या संघाने नागल्याच्या मैदानावरती खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. आज करून अभिषेक आपण पाहतोय ज्येष्ठांच्या मागे आहे. अष्टपैलू खेळ त्याने दाखवला होता त्या मैदानावरती. इथे देखील पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग झालाय. क्षेत्ररक्षक जज करतो तिकडे बघा. खूप चांगला झेल त्याने तिकडे पकडलाय. फलंदाज होतो बाद. बघा दिलीप याने ती झेल पकडलेला आहे. आपण मागचा सामना जर बघितला तर पहिल्या इनिंग मध्ये शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पडा टीमने चांगली बॉलिंग केली होती. कमीत कमी धावांवरती रोखलं गेलं होतं. मात्र शेवटचं षटक थोडंसं महागडं ठरलं आणि त्यानंतर एक चांगला टार्गेट सेट झाला. 36 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आणि पाहतोय 36 धावांचा पाठलाग करत असताना वसई कोलीवाडा या संघाने इथे विजय मिळवलेला आहे. इथे पाहतोय अविनाश वल्वे हाचा चेंडू व्हाईट बॉल इथे घोषित केला आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा इथे दिलेला आहे पंचांनी. आणखीन जर बाउन्सर जर टाकला तर दंडित हे केलं जाईल. गोलंदाजाला एक वॉर्निंग दिली गेलेली आहे की तुम्ही पहिला बाउन्सर जर टाकलाय, दुसरा बाउन्सर जर आला तर तुम्हाला दंडित केलं जाईल. पंच आपण पाहतो विकास छवलवी आणि अक्षय जिबाराव. इथे आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न. बॅटचा एज लागलाय. बिग विकेट डाऊन झालेली आहे. पवन कवळी हा देखील बाद होऊन माघारी परततोय. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. एक नंबर तुझे कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं टिंपल जे पाहिजे ते उशिरा आला. यू डोंट इवन लव मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो क्षण माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं टिंपल जे पाहिजे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय डीजे नवीन बॅटर रोहित करमोडा न्यू बॅटर इन होतोय. आपण पाहतोय धाव संख्या जर बघितलं तर फक्त 2 आपण पाहतोय आणि 2 विकेट्स देखील इथे गमावलेले आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक विकेट्स डाऊन होताना दिसत आहेत आपल्याला. रोहित आलाय. रोहित पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला परतलाय. थँक्यू डीजे. इथे आणखीन एक विकेट डाऊन झाली बघा. जर वाईट चेंडू जर आला नसता तर कदाचित
विकेट हॅट्रिक देखील ते पाहायला मिळाली असती. दुपारी सत्रामध्ये देवीदास जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नवीन बॅटर विशाल येताना दिसतोय आपल्याला, विशाल लाखात. इथे आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर शूट टाकलं होतं, छेडछाड करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. अभिषेक कर्ण थोडासा मिस्टेक झाला होता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला, मात्र धाव कुठल्या प्रकारे येताना दिसत नाहीये. डॉट बॉल इथे देखील हाताला गेलाय. बॉल टाकून झाले 5, धाव संख्या झालेली आहे 2. इथे आणखीन एक विकेट बघा, विशाल लाखात याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. 4 फलंदाजांना बाद केलं या ओव्हर मध्ये मिस्टर अविनाश वल्वी या गोलंदाजाने. थँक्यू डीजे निवाडर भाविक उंबरसाडा आपल्याला खेळपट्टीवरती दिसतोय. तर दुसरा षटक हाताळण्यासाठी पंकज. वल्वी दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर आपल्याला बॉल ट्रॅक वर देताना दिसतोय. आपण पाहतोय यंगस्टरला घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय किरण गुरुडा. सध्या तरी जास्त यंगस्टर त्याच्या या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय प्रशांतजी गवळे असतील, राजूजी करबोडा असतील, आता जास्त आपल्याला दिसत नाहीयेत या संघामध्ये. आणि थोडा रेस्ट घेतलाय आणि सध्या यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय ज्यांना प्रमोट केलं गेलंय सातत्याने मैदानाच्या आतमध्ये, मात्र जास्त प्रभाव ते टाकू शकलेले नाहीयेत. सध्या जे पाहतोय आपण पहिल्या ओव्हर मध्ये 4 फलंदाज हे बाद झालेत. आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. डाऊन द लेग हा चेंडू हाताला गेलाय. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू असेल वाईट बॉल इथे हाताला गेलाय. वाईट चेंडूने सुरुवात केलाय गोलंदाज पंकज वल्वी आणि धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. इथे बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं क्षेत्ररक्षक होता तिकडे बघा, उंच पुरा क्षेत्ररक्षक. त्याच्यापर्यंत चेंडू पोहोचू शकलेला नाहीये, फक्त एक सिंगल धाव मिळेल. मागच्या ओव्हर मध्ये देखील असंच झालं होतं. पॉवरप्लेच्या षटकामध्ये किरण गुरुडा याने पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव काढली आणि तो नॉन स्ट्राइक एंड वरती आला आणि त्यानंतर 4 फलंदाज बाद झाले आणि किरण गुरुडा फक्त पाहत होते नॉन स्ट्राइक एंड वरून. ते देखील पाहतो पण खूप चांगला चेंडू टाकला गेला. धावची संधी निर्माण झाली, फेकी इथे झालेली आहे आणि आपण पाहतो या धावचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालाय. बघा भाविक उंबरसाडा हा देखील धावची झालेला आहे. बघा ज्या वेळेस किरण हा नॉन स्ट्राइक एंड वरती गेलाय ना, त्या वेळेस स्ट्राइक एंड कडे विकेट ही गेलेली आहे.
बघा आता नवीन बॅटर साहिल येतोय, साहिल दांडेकर नॉस पॅकेट वरती असेल. ते बघा आता किरणच्या बॅट मधून एक धमाका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. किरण एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय, मात्र त्याला साथ मिळत नाहीये. 5 फलंदाज हे बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आता पाहतो या दुहेरी अंकामध्ये इथे प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. गडी बाद झालेत ते म्हणजे 5. पाहतोय गणेशजी कडव साहेबांचे आगमन झाले, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा पूल काढण्याचा प्रयत्न, पूल पॉवरफुल होईल का पाहूया. खूप चांगलं झेल इथे पकडला गेलाय. 6वा गडी आता तंबूच्या आश्रयाला परतला जातोय, तो म्हणजे रुद्राक्ष चिंचोटी गवलीपाडा टीमचा. रोशन येतोय, रोशन कवळी न्यू बॅटर. इथे फुलटा चेंडू अगदी यष्ट्याच्या जवळला चेंडू पडला होता. बघा इथे देखील मी जर म्हणेन विकेट आली असती. बघा काही इंचाचा फरक आपण पाहतोय, अगदी यष्ट्यांच्या जवळून हा चेंडू निघून गेलेला आहे. धावसंख्या 10, गडी बाद झालेत ते म्हणजे 6. इथे आपण पाहतोय ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचला तिकडे, थोडासा मिसफील्ड झाला, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, फेकी खराब. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या 12 या आकड्यावरती. 6 गडी बाद 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे, पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय रुद्राक्ष चिंचोटी गवलीपाडा हा संघ. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी जयेश येतोय. बघा एक उंच पुरा असा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. जयेश खुताडी हा गोलंदाज. पंतांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. वाईड चेंडूची नोंद इथे झालेली आहे. एक्स्ट्रा चेंडूने सुरुवात केली यावेळेस जयेश खुताडी यांनी. आपण पाहतोय बाबूराव खुताडी जे जुनी जाणते खेळाडू आहेत साकपाडा संघाचे, त्यांची सुपुत्र आपण पाहतोय जयेश. इथे आता चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू टाकलाय. अचूक टप्पा इथे ठेवतो यावेळेस जयेश हा गोलंदाज. बघा सर पातळ बांध्याचा हा गोलंदाज. उंची बघा त्याची, आणि उंचीचा फायदा नक्कीच होतोय त्याच्या संघाला. ज्या प्रकारे तो चेंडूची हाताळणी करतोय, चांगला फॉलो थ्रू आहे. पाहतोय वेगवान चेंडू टाकला होता, पूल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. आणि ते आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल. सिंगल धाव्याने धावसंख्या आता 14 आकड्यावरती. आपण पाहतोय अतुल राव आपल्यापासून रजा घेत असताना मॅच बघण्यासाठी आले होते. पंचांच्या भूमिकेत चांगलं सहकार्य केलं आणि आता आपल्यापासून ते रजा घेत आहेत. जेवणासाठी ते चाललेले आहेत. दुपारी सत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन होतील. इथे पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलंय, विकेट किपरने देखील चेंडूला सोडून दिलंय. चेंडू आपली जागा बदलतो, वेळे क्षेत्रामध्ये जातोय. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली आणि पंच सांगतायत की हा बॉल वाईड आहे. जो 1+1 अशा 2 धावा इथे धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 16 या आकड्यावरती. इथे आता डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले होते फलंदाज साहिल.
तर बॅटन बॉल संपर्क काही झालेला नाहीये. ज्या प्रकारे आपण पाहतो जयेश इथे बॉलिंग करतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. या षटकात 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि आपण पाहतो 3 धावा. चार धावा या आतापर्यंत खर्च केल्या त्या षटकात. बघा एक जी बॅट त्या स्वरूपात धावा आल्या होत्या तर 3 धावा जर बघितलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे खर्च केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे धावा त्याने खर्च केलेल्या नाहीयेत. चांगली बॉलिंग. त्यानंतर एक डॉट बॉल देखील त्याने टाकलाय. 3 आतापर्यंत डॉट बॉल त्याने टाकले. 2 वाईट टाकलेत, एक सिंगल, 2 वाईट. इथे फोर्स करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. चेंडू तो या विषेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट झाली होती आणि फेकी बघा थोडीशी खराब झाली. मात्र अभिषेक याचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे अभिषेक याने हा चेंडू तिकडे गॅदर केलाय, पकडलाय, फील्ड केलाय. फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल आता बाकी असेल या षटकात. बघा पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावा, या षटकामध्ये देखील आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. अजून एक बॉल बाकी आहे. जी इकॉनॉमी पहिल्या 2 षटकामध्ये होती तीच इकॉनॉमी या षटकामध्ये देखील ठेवलेली आहे जयेशाने. आणि इथे बघा एक सिंगलच धाव आलेली आहे. 18 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि 18 चेंडू मध्ये फक्त 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी अभिषेक येतोय. अभिषेक पागी. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय फक्त 18 धावा आलेल्या आहेत. आपण पाहतोय किरण गुरोडा याने 8 धावा बनवल्या. त्यानंतर नितेश ठाकरे याने एकही धाव बनवली, 0 वरती बाद झाला. पवन गवली 0 वरती बाद झाला. त्यानंतर रोहित करमोडा हा देखील 0 वरती बाद झाला. त्यानंतर विशाल लाखात हा देखील 0 वरती बाद झालेला आहे. त्यानंतर भाविक हा देखील 0 वरती बाद झाला. म्हणजे एकही चेंडू न खेळता तो बाद झालेला आहे. आणि त्यानंतर आता साहिल आणि रोशन गवली अशी ही जोडी आता आपण खेळपट्टीवरती पाहतोय. ते आपण पाहतोय स्टॅमिंग झाला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आपण पाहतोय. अभिषेक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जातील. या 2 धाव्या धावसंख्या आता 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कुठेतरी कमी धावा मित्र म्हणून धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. मात्र अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इकडनं जर मोठे फटके जर आले तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. ते पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले होते 2, मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतोय आणि 2 धावा घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. फेकी झालेली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय एक माफक आव्हान इथे ठेवलं गेले. लो स्कोरिंग सामना इथे पण पाहतोय. मात्र लो स्कोरिंग सामने हे नेहमीच रोमांचक होत असतात.
पंकज आणि मयूर अशी ही जोडी आपण पाहतोय. तर पहिलं षटकार करण्यासाठी विशाल लाखात 26 धावांचं एक माफक आव्हान त्यांच्या समोर ठेवलं गेलंय. पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल इथे टाकला गेलाय. बघा आता या 26 धावा जर डिफेंड जर करायचे असतील ना तर याच प्रकारे चेंडू टाकावे लागतील. डॉट बॉल आणि विकेट्स तर घ्यावे लागतील तरच तिथे कमबॅक करू शकतात, कारण एक माफक संव्हान आहे. आपण पाहतोय 6.50 ची सरासरी इथे प्रति षटकामागे ठेवायची आहे त्यांना. इथे पाहतो पण मिस टायमिंग झालाय. शतरक्षकाने 2 मात्र एकाने पकडलाय झेल. पहिलाच इथे आपण पाहतो बॉल जो होता तो सीमा पार करायचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये आणि फलंदाज पंकज वल्वी हा बाद होतोय. बघा आता नव्याने बॅटर प्रमोद येतोय. प्रमोद वल्वी. इथे बघा असं बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील मिसटायमिंग झाला. झेलची जी संधी निर्माण झाली. आणखीन एक फलंदाज बाद. जी कामगिरी पहिल्या षटकामध्ये अविनाश वल्वी यांनी केली होती तीच कामगिरी ते विशाल लाखात देखील करताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. बघा आता नव्याने बॅटर अभिषेक. इथे देखील वेगवान चेंडू, फक्त चेंडूला सन्मान दिला इथे अभिषेक याने. फक्त चेंडूला खेळून काढलाय. कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा त्याने प्रयत्न देखील केलेला नाहीये. डॉट बॉल इथे देखील येताना दिसेल. बघा 4 बॉल टाकून झालेत, 2 विकेट्स इथे गमावलेत आणि धावसंख्या आपण पाहतोय 0 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. 26 धावांचा पाठलाग करत असताना पहिले 4 चेंडू मध्ये कुठल्या प्रकारे धाव इथे खर्च केलेली नाहीये. इथे बघा स्लॉक स्वीप करायचा होता. बॅटन बॉल संपर्क झालेला नाहीये, मात्र चेंडू सरळ निघून जातोय. नॉन स्टॉप रिझर्व मध्ये 4 धावांकरता. माझी नवरी माझे मनान भरली सकौरी, आगू पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. बघा आता एक नशिबाचा चौकार इथं दिसतोय आपल्याला. बघा इथे प्रेशर टाकला गेला होता. पहिले 4 बॉल वरती प्रेशर टाकला, मात्र त्यानंतर एक नशिबाचा चौकार आला. इनसाइड एज लागला आणि तो चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला. त्यानंतर फुलटा चेंडू मेजवानी, आणि त्या मेजवानी जी मिळाली होती ती स्वीकारली आणि चेंडूला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं 6 धावांकरता. हवेची साथ मिळाली. हवेच्या लाटांवर त्या चेंडू स्वार झाला आणि चेंडू सीमारेखा पार देखील झाला.
रोशन गवली येतोय आता दुसरा षटक हाताळण्यासाठी. 16 धावींची अजूनही आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 18 चेंडू आणि 16 धावा. बघा समीकरण तेवढं कठीण नाही आहे. मात्र बॉलिंग जर चांगली झाली तर कठीण होऊ शकतं. मात्र पाहतो आपण इथे स्टॅपिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिकडे? बघा पोहोचला होता मात्र झेल सुटलाय. बघा ज्या वेळेस आपल्याकडे धावा कमी असतात ना त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार अनिवार्य असतं. इथे पण पाहतोय हा झेल सुटला गेला आणि एक धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. 26 धावांचा पाठलाग करायचा. 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 15 धावींची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 17 बॉल मध्ये 15 धावींची आवश्यकता. अभिषेक करता चेंडू थोडासा मागे ठेवला गेला होता. चेंडूला खेचून घेतला ऑन साईडला. मिड विकेटला थोडासा आपण पाहतोय फुंबल झाला. त्यानंतर बॅकअप देखील मिळाला. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव ही कंप्लीट झाली. धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. आपण चांगला झेल पकडलाय. चांगला झेल पकडलाय. विकेटची आवश्यकता होती. विकेट इथे मिळालेली आहे. इकडनं देखील आता कमबॅक करण्याची संधी रोशन गवळी साधतोय. विकेट डाऊन. बारीक बारीक पाणी पड ही माझी गंगे हिनं तुला गवत. बारीक बारीक पाणी पड ये माझी लक्षा देईन तुला गवत. बारीक बारीक पाणी पड ही माझी गंगे हिनं तुला गवत. बारीक बारीक पाणी पड ये माझी लक्षा देईन तुला गवत. बघा आता आकाश पागी येतोय न्यू बॅटर. अभिषेक पागी नॉन स्ट्राईक एंड वरती आहे आणि आता जो हवेचा वेग जो थांबला होता तो आता इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये थोडासा वाढताना दिसतोय. इकडनं आता उजव्या हाताच्या फलंदाजाला आणखीन एक मोठी संधी असणार आहे मोठे फटके खेळण्याची या खेळपट्टीवरती या मैदानावरती. कारण हवेचा वेग आपण पाहतो या उजव्या हाताच्या फलंदाजाला नेहमीच लाभदायक ठरत असतो या मैदानावरती. मात्र डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजे 12 या आकड्यावरती. ते आपण पाहतोय सरळ बॅटने फटका ते केला गेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडू उचल फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावली गेली ती म्हणजे 13 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धावींची आवश्यकता आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजे 13 चेंडू मध्ये 13 धावींची आवश्यकता. इथे हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर ठेवला गेलाय. पंचांनी सांगितलं चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे खर्च केली गेली. धावसंख्या आता 14 या आकड्यावरती आता 12 धावींची आवश्यकता. ते पाहतो पण हुक करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू निर्धाव षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने धावा धावफलकावरती लागल्यात ते म्हणजे 14. अजूनही 6च्या सरासरीने 12 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 12 धावा. बघा मी अगोदरच म्हटलं होतं की लो स्कोरिंग सामने हे नेहमीच रोमांचक होत असतात. रोमहर्षक होत असतात. हाय व्होल्टेज होत असतात. आणि हा सामना देखील आपल्याला हाय व्होल्टेज होताना दिसेल. रोमहर्षक होताना दिसेल. कारण अजूनही 12 चेंडू आणि 12 धावींची आवश्यकता आहे. किरण येतोय. किरण ग्रुडा तिसरं षटक हाताळण्यासाठी 12 धावींची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती अपील इथे झालेली आहे. इथे पाहतोय
अपील इथे फेटाळून लावलेली आहे, मात्र इथे पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे, पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फेअर डिलिव्हरी असेल. आपण पाहतोय की ज्या प्रकारे बॉलर इथे फॉलो थ्रू मध्ये पंचांच्या मध्ये आला होता, नक्कीच पंच आपण त्यांना ताकीद द्यायची आहे. जर पंचांच्या पुन्हा एकदा जर मध्ये आला तर नक्कीच पंच जो आपला निर्णय देतील तो अंतिम राहील. ते पाहता आपण ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला गेला होता, एक धाव ते कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतो का पाहूया. एकाच धावेवरती ते समाधान इथे मानावं लागते. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर एक सिंगल धाव इथे आलेली आहे. आता मॅच जिंकण्याकरता 10 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 10 चेंडू मध्ये 11 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. बघा 10 चेंडू 11 धावा. इकडं बघा इकडे आता मॅच थोडासा फसताना दिसेल आपल्याला, कारण ज्या प्रकारे बॉलिंग लाईनअप आहे रुद्राक्ष चिंचोटे गवलीपाडा संघाची आणि लो स्कोरिंग सामना आहे, येथे मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न करतो अभिषेक पागी, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. 3 बॉल टाकून झाले, 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. 9 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता अजूनही 11 धावींची आवश्यकता आहे. बघा 9 चेंडू 11 धावा. इथे आता खूप चांगला स्ट्रोक, बघा घुटना टेक और सिक्सर देख, सुरेख फटका, सुरेख शॉट इथे अभिषेक पागीच्या बॅट मधून षटकार. बघा आता हा षटकाराला, या षटकाराला धावसंख्या आता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. एकवीस धावा धावफलकावरती लागले गेलेत. अजून 5 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा पहिले 3 चेंडू ज्या प्रकारे पडले होते, असं वाटलं होतं की आता सामना चिंचोटी संघाच्या बाजूने जाईल, मात्र त्यानंतर आलेला हा एक बिग शॉट आणि सामना पुन्हा एकदा सागपाडा संघाच्या बाजूने येताना दिसतोय आपल्याला. फुलटॉस चेंडू आहे, इथे देखील चांगला स्ट्रोक कंप्लीट केलाय. चेंडू सरळ जातो या स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगची दुसरी बाउंड्री, या अगोदर षटकार, त्यानंतर आलेला हा चौकार. मॅच जिंकण्याकरता आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. तेच करत आहे, एक धाव इथे कंप्लीट करावी लागेल मॅच जिंकण्याकरता. बॉल बाकी असतील ते 7, धावा बनवायच्या असतील अजून 1. ते आपण पाहतो हा चेंडू हा डॉट आलेला आहे, म्हणजे अजूनही एक धाव करण्यासाठी थोडस स्ट्रगल करावं लागेल. 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता एका धावेची आवश्यकता. बघा इकडनं देखील कमबॅक होऊ शकतो. डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील, विकेट मिडन षटक टाकावे लागेल. इथे आता रुद्राक्ष चिंचोटी गवलीपाडा संघाला. नितेश ठाकरे येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एका धावेची आवश्यकता आहे. बघा 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. इथे आता मॅच जिंकण्याकरता नितेश ठाकरेला विकेट भेडन षटक टाकावं लागेल, मात्र त्याने पहिला चेंडू हा वाईट टाकलाय आणि अशा प्रकारे हा सामना येथे सागदेव स्पोर्ट्स सागपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. हार्ड लक रुद्राक्ष चिंचोटे गवलीपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच सागदेव स्पोर्ट्स सागपाडा टीम.
आपण लगेच जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर अविनाश वल्वी, ज्याने 2 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. तर मिस्टर अविनाश वल्वी ठरतोय या सामन्याचा सामना वीर. चला कॅप्टन लगेच या टॉस करण्यासाठी. अविनाश आपण देखील या आणि कॅप्टन आपण देखील या टॉस करण्यासाठी. लगेच टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या समोर येणार आहे. वाल्मिकेश्वर वसई कोलीवाडा आणि त्यांच्या समोर असेल सागदो स्पोर्ट्स सागपाडा. चला आपण टॉस करतोय. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत असेल. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजे वसई कोलीवाडा संघ टॉस जिंकला. आपण निर्णय घालवायचा आहे. फिल्डिंग करण्यात चला आपल्या शुभेच्छा असतील. सागपाडा टीम आपल्या देखील शुभेच्छा असतील. लगेच जातो आपण मॅन ऑफ द मॅच कडे. विशाल फलटे यांच्या शुभ हस्ते आपण मेडल इथे वितरित करतोय अविनाश वल्वी याला, ज्याने 2 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट्स मिळवल्या आणि तिचा सामना आपल्या बाजूने फिरवला. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच अविनाश. चला लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. सामना हा 3 षटकाचा असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे कारण हा सामना दुसऱ्या फेरीतील आपण पाहतोय. यानंतर आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी आणि जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा असा मॅच आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा हे 2 संघ समोरासमोर येताना दिसतील. सातवलीच्या मैदानावरती देखील हे 2 संघ समोरासमोर आले होते आणि पालनापाडा संघाने ते बाजी मारली होती. इथे आता पुन्हा एकदा संधी चालून आलेली आहे, ती म्हणजे आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी या संघासमोर. कारण हे 2 संघ पुन्हा एकदा समोरासमोर टाकले गेलेत. नेक्स्ट मॅच मध्ये ते आपल्या समोर येतील आणि 3 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 3 षटक संपल्यानंतर आपला कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी आणि वनुदेवी स्पोर्ट्स मांगुर्णी पाडा असे 4 संघ आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच डीजे. करूया सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नगरसेवक नगरसेविका चषक 2026 मध्ये आपण पाहतोय मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेकंड राऊंडची ही सेकंड मॅच आणि 2 संघ प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिले तर एका बाजूने टीम पाहतोय आपण सागदेव स्पोर्ट्स सागपाडा आणि त्यांच्या विपक्ष वाल्मिकी नगर कोलीवाडा संघ आपण पाहतोय. पहिली मॅच 36 धावा डिफेन्स केल्या होत्या 4 ओव्हर मध्ये. चांगली बॉलिंग प्रत्येक बॉलरने केली होती आणि चांगला खेळ त्या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग केला होता. नुकती झालेली मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग धाबा चेस करून पुढे आलेला संघ पाहतोय आपण. आता प्रथम बॅटिंग करायची आहे बघा. आता मग वाल्मिकेश्वर टीमला इथे चेसिंग कराव्या लागतील. परंतु या मॅच मध्ये पण पाहिल्या तर सगळ्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दर्जेदार खेळ कोणाचा होईल, कोण मात्र आजच्या दिवसामध्ये जवळजवळ 3ऱ्या फेरीमध्ये येताना पाहायला मिळेल. कारण की सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 3ऱ्या फेरीमध्ये येताना टीम पाहिला पण तर भगोबा स्पोर्ट्स गोरातपाडा चिंचोटीचा टीम पुढे येताना पाहायला मिळाला.
आणि या सत्रातून आणखी एक टीम मात्र पुढे येताना पाहायला मिळेल. 2 धाकड खेळाडू एंटर झालेत आणि 2 धाकड खेळाडूंकडे आपण चर्चा करूया. तर खेळाडू आहेत अभिषेक आणि त्यांच्या सोबत आहेत पंकज. हे 2 खेळाडू आहेत. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय बॉलर आहेत कांतेश नावाचा बॉलर. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर छान बॉलिंग केली होती कांतेशने. आणि सागपाडा संघ किती धावांचं टार्गेट सेट करेल आणि मग टार्गेट सेट करताना बघा ना की प्रत्येक संघ जेव्हा बॅटिंग करतो ना की एक प्लस पॉईंट डोक्यामध्ये घेऊन चालत असतो की मग आपल्याला प्रथम बॅटिंग करायची आहे ना तर एक मोठं टार्गेट आपण उभं करूया. परंतु ते विचार असतात प्रत्येकाचे, परंतु विचार आपण बघितलं तर विचार केल्याने मात्र ते सक्सेस होत नाही. तर त्याच्यासाठी ते विचार मात्र आपल्याला मेहनतीने पूर्ण करावे लागतात. आता मेहनतीने आपण बघू शकतो ते विचार पूर्ण होताना पाहायला मिळतील का. सुरुवात होते आपण पाहू शकतो या मॅचची आपण बघितले तर मग आणि या सुरुवातीला आपण पाहू शकतोय 2 बॅटर्स आहेत आणि 2 खेळाडू आपण बघितले तर मग कशी सुरुवात करतायत. अपील केले आणि पहिल्याच अपीलीमध्ये आपण पाहिलं तर पंचांनी बोट आकाशाकडे उंचावलंय. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद झालाय अभिषेक नावाचा बॅटर आणि सस्त्यामध्ये आपण पाहिलं तर मग तंबूच्या आश्रयाला आणि पहिल्याच बॉलवर पहिला ब्रेक थ्रू कांतेशने मिळवून दिला. विकेट डाऊन आउट. पहिल्याच बॉलवर पहिली विकेट अभिषेकची गारद केली आहे, डाऊन केली आहे. आणि ज्या खेळीसाठी ओळखला जातो ना अभिषेक, थोडासा नाराज झाला अभिषेक बघा परतताना रिटर्न येताना 22-13 आपण पाहिला तर थोडासा पाहायला मिळालाय आणि त्यांना जाणीव झाली की या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आपल्याला पहिल्या बॉलवर परतला म्हणजेच आपल्याला नक्कीच मानणं नाहीये आणि थोडासा नाराज निराश मनाने परताना पाहायला मिळाला. मयूर वल्वी आता नवीन बॅटर अभिषेक लवकर बाद झाल्यानंतर आणि मयूर आता 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेत, मजबूरन यावं लागला. यश दळवे आपण आमच्या मंचावर यायचं आहे उर्फ ब्लॅक. आपटून टाकला होता बॉल आणि हा बॉल खेळण्यासाठी आपण बघितलं तर बॅटरचा इंटेन बॅटर ज्याप्रमाणे बॅकफुटला गेले होते आणि तिथून हा फटका खेळायचा होता, शॉट एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. वाल्मिकेश्वर टीम आपण पाहिलं तर मग जी पहिली मॅच ज्याने जिंकली आहे आणि ती पहिली मॅच जिंकल्यानंतर आत्मविश्वास कॉन्फिडन्स लेवल हा वाढलाय. बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय, बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, ना इक्का ना दुक्का, डेफिनेटली छान फटका येतोय हा मोठा छक्का साधावा. सुंदर फटका मयूरने खेचला आणि दाखवलं गेला माझ्याकडे देखील कॅलिबर आहे. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय, क्या बात आहे. एफर्ट्स आपण पाहिलं तर लाजवाब, सुंदर फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळालाय. चर्चा करायची झाली तर मग आतापर्यंत आपण पाहिलं तर आउटफील्ड मध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्या संघाचा मनोबल वाढवत आहे आणि नक्कीच आपण बघितलं तर मग आमच्या अंपायर्स देखील आपण बघितलं टीव्ही अंपायरच्या माध्यमातून मात्र चेक करतायत की सगळं काही नीट आहे का, व्यवस्थित आहे का, सुरक्षित आहे का आणि तेच निरीक्षण करण्यासाठी ऑन स्क्रीन 3ऱ्या अंपायरना मात्र थोडंसं आमच्या कामाला लावलंय. इट्स आपण बघितलं तर मग 3ऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण कळवलं जात आहे की इट्स
6 रन 6. कारण की जवळजवळ क्षेत्ररक्षकाने जी झेप घेतली होती ती बाउंड्री लाईनच्या बाहेरून घेतली होती आणि आपण बघितलं तर मग तेच प्रमुख कारण ते देखील ठरलं गेलंय क्रिकेटच्या नियमावलीमध्ये पण बघितलं तर मग भरपूर असे रूल्स नियम बदलले गेले. चांगला फटका खेचला गेलाय. मैं तो हूँ आजाद परिंदा, न चलेगा मुझ में किसका जोर, जब तक हूँ मैदान के अंदर तब तक ये दिल मांगे मोर. सिक्सर 6 धावा. थँक यू सो व्हेरी मच. डीजे दुसरा खेळाडू सिक्सरची हॅट्रिक्स करणारा ठरला. अतुल ठाकरे नंतर दुसरं नाव कोणाचं येईल ते म्हणजे मयूर वळवीच आणि तिथे आपण पाहिलं तर प्रिंट झालंय, छापलं गेलं आता या हॅट्रिकच्या लिस्ट मध्ये. हॅट्रिकच्या लिस्ट मध्ये चौकारीची हॅट्रिक्स धाकट्याने केली आहे. विकेटच्या हॅट्रिक्स कालच्या दिवसामध्ये 3 झाल्या आहेत आणि त्यामध्ये 2 वेळा तर एकाच खेळाडूने कारनामा केला. परंतु आता चांगला बॉल पाहतोय ते हाताळायला जातोय. चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळालं. क्रिकेट देखील रंग कसा बदलतो बघा ना की पहिल्या 2 बॉल मध्ये एकही धाव नव्हती आणि 1 विकेट होती, पण त्यानंतर उर्वरित 3 बॉल मध्ये 3 सिक्सर आणि शेवटचा बॉल डॉट. म्हणजेच काय तर 18 धावा पहिल्यावरचा खेळ पूर्ण होतोय आणि 18 धावांची ही पहिल्या विकेटने आपण पाहिलं तर जे नुकसान झालं होतं त्या नुकसानला मात्र आपण पाहिलं तर भरपाई केली आहे. 18 धावा 18 रन स्कोर बोर्डवर पाहतोय आणि एक छान खेळ पाहतोय आपण सागपाडा संघासाठी होताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग खेळाडूंना गरज आहे पाण्याची आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला गरज आहे ती म्हणजे एक गाण्याची. चला तर गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये परतूया. 18 धावा फलकावर. थँक्यू सो व्हेरी मच. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण. 18 धावा पाहायला मिळाल्यात. बॉलिंग मार्कवर येत आहेत मिस्टर राकेश आणि हा बॉल पाहिला पण तर पंच म्हणताय इट्स वाईट डिलिव्हरी. वाईट बॉलचा इशारा मिळतोय. वाईट चेंडूची नोंद होताना इकडे पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये राकेशचा खेळ जो राहिला होता मॅन ऑफ द मॅच चे दावेदार राहिले होते आणि आता या दुसऱ्या स्पेल मध्ये जी सुरुवात 18 ची मिळाली ना त्या टीमला थोडस पण पाहिलं तर मग रोखण्यासाठी ह्या दुसऱ्या क्रमांकाचा स्पेल त्यांच्या हातामध्ये. फटका खेळ आहे परंतु हवेत आहे. खाली क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि सक्सेस झालाय. बॉल पाहिला तर आपण मग बॅकअप केला जातोय. 2 धावा इझिली मिळत आहेत आणि वाटचाल बघा ना जी मयूरने मिळवून दिली गेली 3 सिक्सर मुळे आपण पाहू शकतोय ना की सागदेव स्पोर्ट्स टीम आपण पाहिली आहे ना तर पूर्णपणे या मॅच मध्ये आता आपण पाहू शकतो की पुढे येताना पाहायला मिळते. आणि की बघा ना पहिल्या 2 बॉल नंतर उर्वरित 3 बॉलने पूर्णपणे चित्र पलटून टाकलं. ते 3 बॉलच आपण पाहू शकतो जे महत्वपूर्ण दिसत आहेत या इनिंग मध्ये. पुढला जाऊन शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न प्लेन मिस डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चांगली लाईन लेंथ आपण पाहिलं तर नियंत्रणामध्ये हाताळली जाते राकेश यांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हर मध्ये गेलेल्या 18 धावा त्यांच्या देखील डोक्यामध्ये विचार असेल की पहिल्या ओव्हर मध्ये 18 गेला तर डेफिनेटली मला कमी धावा द्यायच्या आहेत. माझ्या संघासाठी कमबॅक करणारा स्पेल मला हाताळायचा आहे. याकुडला जाऊन शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर येतात. झेल कंप्लीट केला जातोय.
फलंदाज होईल बाद. पंकजला परतावं लागेल दुसरी सफलता मिळते इथे वाल्मिकेश्वर टीमला आणि ही सफलता गोलंदाज राकेशच्या खात्यामध्ये. आणि आपण पाहिलं तर धावफलकावर धावा पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच 21 धावा. व्हेरी मच डीजे पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू एंटर झालेत बॅटिंग करण्यासाठी. अविनाश वळवी, दोन वळवी ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये. आता या दोन वळवी ब्रदर्सना नक्कीच मॅचला एक कलाटणी द्यायची, मॅचला एका चांगल्या स्थितीमध्ये स्कोर बोर्डला चांगल्या स्थितीमध्ये न्यायचं आहे. जागेवर फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक घेऱ्यामध्ये कव्हर क्षेत्रामध्ये पाहतोय आपण भरपूर सिनियर प्लेअर पाहायला मिळतात तिकडे आणि त्यांच्या हातामध्ये कॅच आपण पाहिलं तर मग कंप्लीट होताना पाहायला मिळाला आहे आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेटचं पतन. थँक्यू सो व्हेरी मच. प्रकाश होते तिकडे आपण बघितलं ऍज अ सिनियर प्लेअर आणि भरपूर आपण बघितलं तर मग अनुभव आहे त्यांच्याकडे क्रिकेटचा, टेनिस क्रिकेटचा आणि जवळजवळ 40+ देखील आपण पाहिले तर मग म्हणजे फिटनेस असतो ना क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर मग क्रिकेटमध्ये खेळाडूंचं वय नाहीये मित्रांनो. क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर मग सिनियर प्लेअर आणि त्यांच्यामध्ये प्रकाशांचा एक चांगला क्वालिटी झेल. दोन बॅक टू बॅक विकेट, गोलंदाज ऑन द हॅट्रिक, विकेटच्या हॅट्रिकवर. चांगला बॉल, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. गुड कम बॅक या स्पेल मध्ये होताना पाहायला मिळालंय वाल्मिकेश्वर टीमच्या थ्रू. पाहतोय आपण आतापर्यंत या ओव्हर मध्ये आलेल्या धावा आपण पाहिल्या तर इट्स 3, त्यामुळेच धावफलकावर 21 पाहतोय आपण. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो देखील येताना पाहायला मिळेल. डॉट एक जरूर चांगला स्पेल आणि एक कमबॅक करून देणारा स्पेल. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या तब्बल 18, या ओव्हर मध्ये आलेल्या पाहायला मिळतात फक्त इन मीन आणि 3 धावा. त्यामुळे धावफलक आहे 21. 3 गडी गमावलेत, त्या 3 गड्यांना बाजूला सोडून अजून देखील 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 चेंडू मध्ये डेफिनेटली चांगलं करावं लागेल. अभिनय तर कमी नाही, कारण की मॅच जिंकायची आहे, पुढे यायचं आजच्या दिवसामध्ये, तर काहीतरी तुफानी करावं लागेल. आणि पाहूया काय तुफानी होते का. जाऊया डीजे कडे गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरूया. कमॉन डीजे. रेडी राहा, टॉस बॉक्स मध्ये या. नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीम आणि जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा दोन टीम्सचे संघटक असतील आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे या पुढील मॅच साठी आणि पुढील मॅचच्या टॉस साठी. बॉलिंग मार्क वर येतात आदित्यकडे आपण बघितलं तर स्पाइल आहे, परंतु स्टॅकॅनकडे मयूर वायवी ज्याने सिक्सर लगावले होते 3. नागपूरला जाऊन शॉट पुल करण्याचा प्रयत्न, बॅट चेंज, बॉल मात्र आपण पाहिला लॉंग स्टॅपच्या दिशेने निघून चाललाय सीमा रेषा पार, चौकार. म्हटलं जाते ना कि मोदी कभी किनारे पे नहीं आते, उन्हें पाने के लिए समुद्र में उतरना ही पड़ता है. उसी तरह अच्छे दिन मांगने से नहीं मिलते, उनको पाने के लिए मुसीबतों से लढना पड़ता है. आणि तशाच प्रकारे आपण पाहिलं तर मग इथे लढताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, खाली राहणारा बॉल पाहतोय आपण. बॅट मात्र फिरवली आडवी आहे, परंतु संपर्क झाला नाहीये. तिकडे आपण पाहिलं तर मग एक डॉट बॉल, चौकारानंतर डॉट. जवळ आपण बघितलं तर मग आमच्या अंपायर्स देखील काहीतरी डिसिजन, तिसऱ्या अंपायर जवळ आपण पाहिलं तर मग वाईट साठी आपण पाहिलं तर मग डेफिनेटली अंपायरने तर डॉट बॉल सांगितलंय, परंतु आपण बघितलं तर मग काहीतरी इथे आहे की नाहीये तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून निरीक्षण केलं जाईल. म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि खास करून बॅटरची नक्कीच आणि नक्कीच आपण बघू शकते. तर जवळ आपण बघितलं तर इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल, तिसऱ्या अंपायरने निरीक्षण केलं, कारण की जो बॉल मात्र नक्कीच अंपायरने का चांगला घोषित केला होता, कारण की त्याचं कारण होतं की बॉल विकेटच्या वरून
स्टंपच्या वरून ट्रॅव्हल झाला होता आणि तेच कारण इथे आपण पाहिलं की फेअर आहे, चांगला आहे, गुड आहे. समोर बॉल होता, उडवलाय बॉल भरपूर वेळ हवेत, बॉलच्या खाली फिल्डर आलेत, झेल मात्र पकडला जातोय, फलंदाज मात्र आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळेल. धक्का लागेल इथे, मोठा इम्पॉर्टंट धक्का. मयूरची विकेट डाऊन होते, ज्याने 3 सिक्सर लगावले होते, चौकार लगावला होता, त्या खेळाडूला केलंय बाद. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हा मोठा धक्का सागपाडा संघासाठी मानला जाईल. फलंदाज आउट. थँक्यू सो व्हेरी मच. थोडा अंतराळामध्ये आपण बघितलं तर मग कमबॅक झालंय वाल्मिकेश्वर टीमचं. 25 धाव फलकावर आपण बघितलं, 25 रन स्कोर बोर्डवर पाहतोय. आणि पहिल्या ओव्हर नंतर आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की जर अशाच प्रकारे खेळ राहिला ना तर धावफलक कदाचित 40च्या पुढे देखील जाताना पाहायला मिळू शकतोय. आकाश पागी नावाचे बॅटर आलेत, परंतु हा फटका खेळण्यासाठी आपण पाहिलं तर मग जितका आपण पाहिलं तर मग पूर्णपणे रेडी नव्हते. लेगवरचा बॉल होता आणि आपण पाहिलं तर क्रॅम्प केलं होतं बॅटरला, त्यामुळेच फटका एक्झिक्यूट करणं त्यांना शक्य झालं नाहीये. चांगला स्पेल पाहतोय. चौकार आल्यानंतर आपण पाहिलं तर जवळजवळ डॉट विकेट डॉट 2 बॉलचा खेळ शेष. धाव फलकावर पाहतोय आपण अनली 25. अकोटे बॅची लाईन समोर खेळलाय, एकची डिमांड आहे, एक मिळेल, कदाचित दुसऱ्यासाठी परतलेत, दुसरी मिळू शकते आणि फेकी पाहताय केनकडे. थोडासा निरीक्षा बाउन्स पाहिला, पण एक्स्ट्रा बाउन्स नंतर फेकल्यानंतर आपण पाहिलं तर मग मिळतोय, त्यामुळेच इथे दुसरी धाव देखील मिळाली आहे. आणि दुसऱ्या धावमुळे संघाचं टोटल 27च्या घरामध्ये पोहोचतंय. बॉल शेष आहे अंतिमचा 1. आणि मात्र आपण पाहिलं तर 1 मध्ये कार्य केलं जाईल का नेक, पाहूया. 27 झाल्यात, इथे धावांचं टार्गेट सेट होतंय, पाहूया. समोरच्या दिशेने बॉल खेळला गेला होता, जोखीम भरा फटका होता, परंतु रन्स 2 मिळत आहेत. डेफिनेटली 27 मध्ये 2 ने भर पडताना पाहायला मिळत आहे. आणि आता पाहिलं आपण तर 2च असतील, कारण की तिसरी तर घेण्याचा प्रयत्न, परंतु रन आउट, फलंदाज बाद. या 27 मध्ये भर पडली तर 29 आणि 30 धावांचं टार्गेट सेट झालंय. या पुढील मॅचच्या दिशेने देखील आपण वळूया. ज्याप्रमाणे पहिल्या जवळजवळ ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या, परंतु त्यानंतर काय कमबॅक वाल्मिकेश्वर टीमचं पाहायला मिळालंय. गुड कमबॅक. जाऊया टॉस बॉक्स च्या बाजूने आणि तिथे केला जाईल टॉस. चला, 2 संघनायक या जय बजरंग स्पोर्ट्स टीम चे संघनायक पालनपाडा टीम. अजून देखील कॅप्टन पोहोचलेले नाहीयेत. 1 ओव्हर आधी कॉल दिला होता. धावांचं लक्ष आहे, 30. नितीन आलेले आहेत आणि संजय देखील आले दुसऱ्या बाजूला. चला, दोन्ही टीम्स कप्तान इथे उपस्थित झालेत. आता कॉल देईल बेलकडी संघ आपण बघितला. बेलकडी नक्की चालेल, तुमची इच्छा. पालनपाडा टीमच्या माध्यमातून कॉल छापा आणि येतो एक काटा. संजयजी, आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सना. चला, नितीन यांच्या सोबत जाऊया. नितीन आमचे चांगले मित्र आहेत. नितीन, टॉस जिंकला, काय निवडशील? शतरक्षण. आज कदाचित आपण बघितलं तर मग या सीझनचे जवळजवळ स्पर्धा मात्र 1 किंवा 2 आहेत, म्हणजे आता लास्ट नाईटची आहे, परंतु ही अंतिमची डेची. काय वाटतंय की या सीझन मध्ये तुम्ही ट्रॉफी जिंकण्यासाठी किती प्रयत्न करणार? प्रयत्न तर नाही, यावर्षी आमचं कसं नवीन पोरं होती, त्याच्यामुळे आम्ही जरा हेच केलं. कारण लहान लहान पोरं आम्ही सांगितलं तुम्ही बिंदास केला, पुढच्या वर्षी आपण 100% मारू. हा, परंतु आज आपण बघितलं तर या सीझनची कदाचित शेवटची मॅच असू शकते, मग शेवट गोल करण्याचा प्रयत्न असेल तुमचा? हो, नक्कीच. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला भरपूर शुभेच्छा. पालनपाडा टीम कडे जाऊया. पालनपाडा टीमचे संघानेक देखील आहेत. तुम्ही टॉस जिंकला असता, काय निवडलं असतं? फिल्डिंगच पाहिजे होती, परंतु जी काय आता बॅटिंग आहे, परंतु तुमची जी मॅच मागील राहिली होती झाली होती पायच्या मैदानामध्ये, भरपूर काही नक्कीच तुमच्याकडून एखाद्या मुवमेंटला चुका झाल्या, परंतु त्या चुकांमुळे भरपूर शिकायला भेटला. आज तुमच्याकडे संधी आहे एका चांगला करण्याचा. आज तुमची टीम पूर्ण आहे? नक्की पूर्ण आहे. आज म्हणजे तयारी करून आलो का जाण्याचा प्रयत्न करू आज. नक्कीच आज पूर्ण तयारी आहे आणि पूर्ण तयारीमध्ये आलेत तर इथून जिंकून जाण्याचा प्रयत्न करू, पुढे जाण्याचा प्रयत्न करू.
काय म्हणशील तुमच्या टीम मध्ये जे खेळाडू खेळतात आणि तुमच्या टीम मध्ये मंगेश जो एक चांगला खेळाडू आहे त्याच खेळाडूचं असणं किती महत्वपूर्ण आहे तुमच्यासाठी? तो तर दरवेळेस 100% त्याचे प्रयत्न देत आहे, तो 100% देत आहे. माझे एवढेच आहे टीमकडून का सर्व प्लेयरने 100% द्यावं असं. आणि बघा मागच्या मॅच मध्ये थोडंसं अपयश मिळालं होतं, परंतु या मॅच मध्ये यश मिळवून चांगलं क्रिकेट खेळून पुढे जा. तुम्हाला देखील शुभेच्छा करतोय, तुमच्या देखील संघाला भरपूर शुभेच्छा. आपण बघितलं तर दोन कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आता मैदानाच्या आतमध्ये 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन खेळाडू आलेले आहेत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सागपाडा संघ किंवा वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स कोलीवाडा संघ, कोणता संघ मॅच जिंकतोय हे पाहण्यासाठी थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. वेलकम बॅक करूया सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत. 30 चं लक्ष. रत्नेश आणि गणेश जोडी आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर अविनाशच्या हातामध्ये स्पाल. 18 मध्ये 30. पहिलाच बॉल, वाघाची दहाड, खोदला पहाड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा लय षटकार. थँक्यू सर व्हेरी मच रत्नेश. पहिल्याच बॉलवर पहिला मोठा हिट आणि इरादे स्पष्ट आहेत. 30 लक्ष आहे ना, तर ज्याप्रमाणे आमचा संघ आहे आणि आमच्या संघाची ताकद आहे, आमच्या संघाची ओळख आहे, आमच्या संघाची मात्र आपण बघितलं जी छाप आहे ते आता सोडणार आहेत. कोलीवाडा टीम, वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स टीम कोलीवाडा, चांगल्या क्वालिटी क्रिकेट. अकोटब्याची लेन पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा फटका खेळला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. शत्रुक्षकाकडून झालेली मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 4 रन. थँक्यू सो व्हेरी मच. पहा ज्याप्रमाणे फटका खेळला गेला होता, हे बॅकवर्ड क्षेत्राच्या दिशेने फिल्डर होते परंतु बॉलला स्टॉप करू शकले नाहीये. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा, लक्ष 30 आहे, 10 कमी झाल्यात आता 20 हव्यात. वाटचाल मोठी झाली आहे. टॉस पाहतोय आपण, लॉर फुल टॉस कन्वर्ट केला जातो कॉर्नर क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला फटका, परंतु फिल्डिंग आपण पाहिलं तर अतिशय चांगली झाली आहे. बॉलला थांबवलं गेलंय. मयूरच्या माध्यमातून आपण पाहिला तर योग्य रीतीने फिल्डिंग होताना पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. पहिल्या 3 बॉल मध्ये आपण बघितलं तर मग 12 धावा आल्यात आणि जो विचार आपण बघितला तर मग सकारात्मक पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये बघा ना 36 धावा करून दिल्या नव्हत्या या संघाने आणि आता ती मिळालेली ऊर्जा, कारण की मागील मॅचची कमी आहे, त्या कमीची भरपाई मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे करताना पाहायला मिळतात आता हे दोन्ही खेळाडू आणि खास करून हा संघ. अकोटप्याची लेन पुन्हा एकदा आपण पाहिला. खराब लेन, या खराब लेनचा वापर मात्र जरूर केला जातोय. शॉर्टम बॉल आणि बॉलला मात्र केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल एका टप्प्याने मिळेल हा चौकार. खूप खूप धन्यवाद. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर धाव फलक जर गाठलं गेलं ते म्हणजेच 16. 14 असतील आता. 14 मध्ये 14. 14 पैकी 6 आणखीन कमी केल्या जाणार आहेत. बॅटरने घेतला रिस्क आणि ठोकला इथे मोठा सुपर से ऊपर 6. साधा. थँक्यू सो व्हेरी मच. धाव फलक 22च्या घरामध्ये 8 धावांची गरज. आपण टाकला, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर बॅटचं एज, परंतु ज्याप्रमाणे काय कमालीचा खेळ पाहिला आपण तर मिस्टर रत्नेश च्या माध्यमातून आपण पाहिलं होताना पाहायला मिळाला आणि मिस्टर रत्नेशने मात्र आपण बघितलं तर एक मोठी सुरुवात करून दिली आहे
आणि तो मात्र बाद झालाय, परंतु बाद होता होता आपल्या संघाला मात्र आपण बघितलं तर सुरक्षित पुढे नेऊन गेलाय आणि नक्कीच आपण पाहिलं तर चांगला कारनामा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पहिला धक्का रत्नेश आउट, पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण. त्याचं नाव घेऊ कशी मिठू मिठू ती बोले गो. थँक्यू सो व्हेरी मच टीजे. आपण पाहतोय नगरसेविकाच्या 26 नवीन बॅटर रुपेश आलेत आणि बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलेले आहेत मिस्टर जयेश कुताडे यांना पाहतोय आपण. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय 8 धावा आणि ज्या टार्गेट कडे आपण पाहिलं ना तर 30 असं वाटलं होतं की सरासरी 10ची चांगली बॉलिंग व्हायला हवी होती, परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये मॅचची हवा काढण्याचं कार्य केलं रत्नेशने. सन्मान दिला जातोय जयेशच्या या बॉलला. पहिला पण तर ड्राईव्ह केलं जातंय लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर ऍक्टिव्ह आहेत तिथे. बॉलला मात्र आपण पहिलं फील्ड केलं गेलंय आणि 1 रन्स मात्र इथे जोपर्यंत जोडली जाईल आणि 1 रन्सने संघाची टोटल मध्ये हलकीशी वाढ. 23-7 धाव्यांची गरज असणार आहे इकडे. चेंडू असतील 10 मध्ये 7. मॅच मध्ये काही रंगत निर्माण होताना पाहायला मिळेल का? बॉलवर फुलटॉस होता. स्लॉक शिफ्ट करण्याचा प्रयत्न. अपील मागितली जाते, परंतु आपण बघितलं तर अपील कशासाठी मागितली जाते तर आपण पाहिलं तर मग गोलंदाजाच्या मनामध्ये काहीतरी नक्कीच थोडस मग चाललं होतं. डॉट बॉल डेफिनेटली आपण पाहिलं तर अशाच काही बॉलची गरज असणार आहे. 7 धाव्यांची गरज आहे. 9-7. खेचून मारला बॉल हवेत. बॉलच्या खाली फिल्डर झेल पकडला जातोय आणि बघा मयूरचा झेल चांगला पाहायला मिळालाय आणि याच तर झेलची गरज होती. फलंदाज इथे आपण पाहिला तर बाद आउट. बघा जयेशची विकेट मिळवली गेली. अजून देखील 7 धावा. चेंडू शेष असतील 8 मध्ये 7. हा प्रवास बाकी आहे. हा प्रवास जर आपण बघितला खडतर करायचा असेल ना वाल्मिकेश्वर टीमचा तर असंच काही कारनामा करावा लागेल. बघा एक मिसफिल्डचा चौकार देखील गेला होता. त्यानंतर आपण बघितलं की मग रत्नेशने जे आक्रमण केलं होतं कदाचित बघा ते आक्रमण झालं नसतं तर मग या मॅच मध्ये काहीतरी परिस्थिती वेगळी असते, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टींना थारा दिला जात नाहीये मित्रांनो. फुलटॉस बॉल. त्या बॉलवर मात्र आक्रमण. बॉलचा आपण पाहिलं तर मग वापर केला. सिक्सर मात्र आपण पाहिलं तर मग आणि मॅच मात्र फिनिश. नो बॉलचा इशारा. 7 हव्या होत्या आणि त्या 7 मात्र मिळाल्यात कारण की सिक्सर आला आणि त्यावर आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा म्हणजे सत्ता मिळालाय. मॅचला मात्र फिनिश केलं गेलंय. मॅच मध्ये हवा भरली होती. जयेश आणि ती काढली देखील फलंदाजाने. मॅच जिंकला गेलाय तो म्हणजे वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स कोलीवाडा संघाने. कॉंग्रॅच्युलेशन वाल्मिकेश्वर टीम आणि आपले आभार व्यक्त करतोय सागदेव स्पोर्ट्स सागपाडा टीम. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने वाटचाल करतोय आणि प्लेअर ऑफ द मॅचचा दावेदार आहे वन अँड ओनली आमच्या ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात वैभव तुम. रत्नेश प्लेअर